रामकृष्ण हरी मंडळींनो, संत तुकाराम महाराजांच्या उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा या अभंगावर आधारित या ठिकाणी आपण सविस्तर निरूपण आणि प्रत्येक चरणाचा सविस्तर अर्थ या ठिकाणी बघणार आहोत. हा अभंग साधकाच्या जीवनातील विवेक आणि गुणग्राहकता या विषयावर अत्यंत मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी करतो आहे. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या ठिकाणी उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा अशा पद्धतीने उपदेश तो भलत्या हाती, उपदेश देणारी व्यक्ती कोणीही असो, मग तो लहान बालक असो, सामान्य नोकर असो किंवा शत्रू असो, जर तो उपदेश आपल्या हिताचा असेल तर तो चित्ती धरावा, म्हणजेच काय, अंतःकरणात साठवून ठेवावा. आज आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एका अत्यंत व्यवहारिक विवेकपूर्ण अभंगाचे या ठिकाणी चिंतन करणार आहोत. अनेकदा आपण उपदेश देणारी व्यक्ती कोण आहे, तिची जात काय आहे, तिचा दर्जा काय आहे हे पाहण्यात इतके गुंततो, एवढे मग्न होतो की त्या व्यक्तीने सांगितलेले सत्य आपण विसरून जातो. तुकोबाराय या अभंगातून आपल्याला पात्र न पाहता किंवा त्या जो उपदेश करत आहे त्या व्यक्तीची पात्रता न बघता उपदेश पाहण्याची दृष्टी देतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं की उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, जर उपदेश आपल्या हिताचा असेल तर त्या ठिकाणी समोरच्याची जात पात धर्म किंवा तो व्यक्ती कोण आहे, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्यात काही अर्थ नाही. विषयातून अमृत, बालकाकडून सुभाषित, शत्रूकडून सदाचरण आणि अशुद्ध जागेतून सोने घेण्यास हरकत नसावी. या पद्धतीने मनुस्मृतीमध्ये प्रसिद्ध श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे की विषातून अमृत जे आहे, बालकाकडून सुभाषित जे आहे आणि शत्रूकडून सदाचरण आणि अशुद्ध जागेतून सोने घेण्यास हरकत नाही किंवा नसावे. परमार्थात अहंकार आड येतो. हा मला काय शिकवणार, हा जो भाव आहे, हा भाव काय करतो, आपली प्रगती रोखतो. तुकोबाराय म्हणतात उपदेश कोठून आला यापेक्षा तो काय आहे हे महत्वाचं आहे. आणि आपण बऱ्याचदा उपदेश काय आहे हे बघण्यापेक्षा उपदेश कोण करत आहे याच्याकडे जास्त लक्ष देतो. नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे. आपण जेव्हा नारळ घेतो तेव्हा त्याची वरची ओबड धोबड कवटी जी आहे ती खातो का? नाही खात. आपण ती कवटी बाजूला सारून आतील मधुर खोबरे आणि पाणी ग्रहण करतो. कवटी सारी बाजूला करतो, नारळे. जाऊ नये पात्रावरी. आता पात्रावरी न जाणे म्हणजे काय, तर पात्र म्हणजे व्यक्तीचे बाह्य रूप किंवा सामाजिक स्थिती. तो व्यक्ती दिसायला कसा आहे, गोरा गोमटा आहे, सावळा आहे. आता हे रूप न बघता किंवा सामाजिक स्थिती, या समाजामध्ये त्याची स्थिती, त्याची परिस्थिती, त्याचा दर्जा काय आहे हे न बघावं. ज्याप्रमाणे नारळाची किंमत त्याच्या बाहेरील कवटीवरून ठरत नाही. काय, नारळाची किंमत जी आहे त्याच्या नरोटीवरून, जी आपण शेंडी आपण म्हणतो, आपण काय करतो, नारळाला सोलतो आणि जे वरचा कवर निघतो, जी शेंडी निघते, त्याची किंमत, त्या नारळाची किंमत त्या शेंडीवरून ठरते का? नाही ठरत. अगदी त्याचप्रमाणे उपदेशाची किंमत तो देणाऱ्या व्यक्तीच्या बाह्य रूपावरून ठरू नका. जर एखादा उपदेश देत असेल तर ते बघू नका की हा व्यक्ती कसा दिसत आहे, या समाजामध्ये त्याची दर्जा, त्याचा दर्जा, त्याची परिस्थिती, त्याची स्थिती काय आहे हे बघायचं नाही. औषध देणारी बाटली काचेची आहे की मातीची,
यापेक्षा औषधाने आपला रोग बरा होतो का हे पाहणे शहाणपणाचे लक्षण आहे, आणि ते आपण अगोदर बघितलं पाहिजे. स्त्री पुत्र बंदी जन नारायण स्मरविती. कधी कधी पत्नी, आपली मुले किंवा आपले जे सेवक आहेत किंवा कैदी, बंदीजन, ते देखील आपल्याला भगवंताची आठवण करून देतात. आपण त्यांना तुच्छ मानतो, पण जर त्यांच्या एखाद्या शब्दामुळे आपल्याला विठ्ठलाची, त्या भगवंताची ओढ लागली, तर तेच आपले खरे गुरु ठरतात. एक कथा आहे. बिल्वमंगल नावाचे एक भक्त एका वेश्येवर आसक्त झाले होते, पण त्याच वेश्येने जेव्हा त्यांना खडसावले की इतकी ओढ जर भगवंताची असती तर तुझा जो आहे उद्धार झाला असता, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. एका वेश्येच्या रूपाने देवाने त्यांना मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं. देव कोणाच्याही माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकतो. त्यामुळे माझा तुझा भाव जो आहे, किंवा ज्याप्रमाणे अगोदर आपण चरणामध्ये बघितलं की नये जाऊ पात्रावरी त्याच्या समाजामध्ये असलेली स्थिती किंवा त्याच्या रूपावरून या ठिकाणी जाऊ नका. प्रत्येक घटनेत नारायण पाहण्याची दृष्टी असावी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिंधीचे. रत्नसार म्हणजे अत्यंत मौल्यवान रत्न आहे. आता रत्नसार जे आहे किंवा मौल्यवान रत्न जो आहे तो सुरक्षित ठेवण्यासाठी आपण ते एका जुन्या कापडाच्या चिंधीत गुंडाळून ठेवतो. रत्न अनमोल असले तरी त्याला सुरक्षित ठेवण्याचे काम ती चिंधी करते. तुकोबाराय म्हणतात, चिंधी स्वतः मौल्यवान नसली तरी तिने रत्नाला जपले, म्हणून तिचेही उपकार मानले पाहिजेत. तसेच उपदेश देणारी व्यक्ती सामान्य असली तरी ब्रह्मविद्येचे रत्न आपल्यापर्यंत पोहोचले आहे, म्हणून त्या व्यक्तीचा सन्मान राखला पाहिजे. हा जो अभंग आहे आपल्याला अहंकार विसर्जनाने सत्य स्वीकारण्याची वृत्ती देतो. अहंकार विसर्जन म्हणजे काय हो? अहंकार सोडण्यासाठी सांगतो. बऱ्याच गोष्टीचा बऱ्याच व्यक्तींना अहंकार असतो. काहींना रूपाचा, काहींना श्रीमंतीचा, काहींना कशाचा. हा जो अहंकार आहे जो चांगला नसतो, तो आपण सोडला पाहिजे, हा अभंग आपल्याला शिकवतो. सत्याचा स्वीकार करायला हा अभंग आपल्याला शिकवतो. जर एखादा सत्य बोलत असेल तर ते सत्य स्वीकारण्यासाठी किंवा स्वीकारताना लाजू नका. लाज नाही वाटली पाहिजे, मग ते सत्य सांगणारा कोणीही असो. जीवनात उपदेशाला महत्व द्या, माणसाला नाही. गुण ग्राहक व्हा. आता गुण ग्राहक म्हणजे काय? जे सद्गुण आहेत, जे चांगले गुण आहेत ते आत्मसात करायला शिका. आणि ज्याप्रमाणे आपण चांगले गुण आत्मसात करत जातो, अगदी त्याचप्रमाणे हळूहळू आपलं आयुष्य सुद्धा त्या गुणांप्रमाणे, त्या सद्गुणांप्रमाणे निर्मळ होत चालतं. आणि आपण त्या भगवंताकडे ओढले जातो, त्या भगवंताच्या चरणापाशी येतो, आणि त्यानंतर आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही. त्यामुळे माझा एक प्रश्न राहील तुम्हाला, की तुम्हाला कोणी असा उपदेश केला आहे का? आणि जर उपदेश केला असेल पण तुम्ही तो ऐकला नाही,
आणि आज तुम्हाला वाटतं की त्यावेळेस अमुक अमुक व्यक्तीने केलेला उपदेश हा माझं आयुष्य बदलू शकला असता, आणि आज त्या गोष्टीचा पश्चाताप या ठिकाणी होत आहे. जर असं कोणी व्यक्ती असेल तर कमेंट करून सांगा. कारण त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये कृतज्ञता या ठिकाणी असली पाहिजे. किंवा असेही व्यक्ती असतील, असेही लोक असतील ज्यांना साधा सरळ असं चालता चालता एखाद्याने 2 गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी ते ऐकलं, ते अंमलात आणलं, आणि आज त्यांचं आयुष्य त्याच 2 शब्दांमुळे सोन्यासारखं बदलून गेलं. सोन्याची किंमत त्यांच्या आयुष्याला आहे. त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा. आता भेटूया पुढच्या अभंगाच्या निरूपणामध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.